आता एक सविस्तर बातमी बघूया। नवी मुंबईच्या दिघा आणि चिंचपाडामध्ये शिवसेनेकडून जोरदार प्रचार केला जातो। या भागातून चांदनी चौगुले आणि शुभम चौगुले हे बहीण भाऊ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नगरसेवक झाल्यानंतर ते कोणकोणत्या कामांना प्राधान्य देणार आहेत याविषयी त्यांनी सूतोवाच केलं, ते बघूया। नगरसेवक झाल्यानंतर पहिलं कुठं बघणार आहे? नक्कीच ह्याच्यात काही शंका नाही की आम्ही नगरसेवक निवडून नाही येणार, कारण की मला माझ्या जनतेवरती व जेवढा चौगुले साहेबांवरती सर्वांचा विश्वास व प्रेम आहे। नक्कीच तो विश्वास कुठे वाया जाणार नाही। आणि नक्कीच मी माझ्या सर्व पक्षाचे माझे मुख्य नेते, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या 23 वर्षाच्या युवावरती जो हा विश्वास दाखवलाय, तो नक्की हा विश्वास मी कुठे वाया जाऊन देणार नाही। नक्कीच जसे आपण बोललो की निवडून आल्यावर माझे 3 मुद्दे असणार आहेत की रोजगार, एज्युकेशन आणि हेल्थ हे मुद्दे। कारण की आज जरी हा आपला भाग झोपडपट्टी भाग असला, शहराच्या किती जवळ असला तरी शहराच्या एवढा जवळ असून आपला जो मध्ये हा बेलापूर रोड जातो, बेलापूर हायवे जातो, याच्यामध्ये खूप अंतर आहे। आज तुम्हाला बोलायला गेलं तर चांगले हॉस्पिटल्स हे सगळे त्या पलीकडे आहेत। झोपडपट्टी कुठले चांगले हॉस्पिटल्स नाहीये। आता एज्युकेशन उच्च शिक्षण करायला गेलो तर सीबीएसई स्कूल्स त्या भागात आहे, पण ह्या भागात नाहीयेत। तर आमचं प्रथम हेच आमचं गोल असेल की आम्ही सीबीएसई स्कूल्स कशा आपल्या झोपडपट्टीत आणू, कशा आपल्या झोपडपट्टीत आपण चांगले हॉस्पिटल्स बनवू, जेणेकरून आपल्याला सेक्टरला जायची गरज न लागणार, आपल्या घराच्या बाजूला आणि आपल्या हक्काच्या जागेवरती आपल्याला सगळ्या मूलभूत सुविधा भेटतील। काय म्हणा, खूप तरुणींची आशा तुमच्याकडे लागलेली आहे। काय मुद्दे तुम्ही निवडून आल्यानंतर घेणार? मी म्हणायला गेलं तर स्लम एरियामध्ये मुद्दे भरपूर आहेत। जसं माझ्या भावाने आता सांगितलं की स्कूल नाही आहेत, कॉलेजेस नाही आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला सेक्टरमध्ये अवलंबून राहावं लागतं। तर रस्ते पण नाही आहेत, मी एवढं बोलेन। चौगुले साहेबांनी त्यांच्या पोरांना डाऊन टू अर्थ ठेवलं, त्यामुळे आम्हाला गरिबांची जाण आहे, त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आज मी घरोघरी फिरते, लोकांची परिस्थिती बघितलेली आहे। गटार, नळ, रस्ते हे नगरसेवकाची 12ही महिन्याची कामं आहेत, पण आम्ही परिवर्तन काय घडवून आणणार आहे, आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहे। सध्या तर माझा मेन मुद्दा हे असणार आहे की लोकांना त्यांच्या हक्काची घरं कसे भेटतील ह्या विचाराने मी चाललेली आहे। शाळा, कॉलेज त्यांना जवळच्या जवळ कसं उपलब्ध करता येईल त्या गोष्टीचे आहे। बघा, प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं माझा मुलगा हे चांगल्या स्कूलमध्ये जावं। चांगले स्कूल हे सेक्टरमध्ये आहेत आणि खिशाला परवडणार सारखे नाहीयेत, त्यामुळे सीबीएसई स्कूल इकडे आणून त्यांना कसे परवडतील त्या गोष्टीकडे मी जास्त केंद्रित आहे। त्याच्यानंतर आरोग्य रुग्णालय, या सगळ्या गोष्टी तिथं त्यांना जवळच्या जवळ अवेलेबल कसे होतील याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करणार आहे। पहिलं की सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आहेत त्यामधला सगळ्यात मुद्दा महत्वाचा आरोग्याचा आहे, शिक्षणाचा आणि उद्योगधंदे। त्याचबरोबर इथले जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्यांचा हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याकडे प्रामुख्याने आमचं लक्ष राहणार असल्याचे या उमेदवारांकडून सांगण्यात येते। न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।